नमस्कार, ABP 24 तासमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सासवड पोलीस ठाण्यावर भिवडीतील शेकडो ग्रामस्थ धडकले। खुनी हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू। पुरंदर तालुक्यातील भिवरी या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल निसर्ग येथे भिवडी येथील असणारे उद्योजक कैलास वांडेकर यांच्यावर खुनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ भिवडी ग्रामस्थांनी आज शेकडो ग्रामस्थांच्यासह मोर्चा काढण्यात आला। सासवड येथील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले। सासवड पोलीस ठाण्यातील निवेदन हे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांनी स्वीकारले, तर सासवड नगर परिषदेतील निवेदन मोहन चव्हाण यांनी स्वीकारले। निवेदनात दिलेल्यानुसार भिवडी येथील रहिवासी कैलास वांडेकर यांच्यावर दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान भिवरी येथील हॉटेल निसर्गवर दरोडा टाकून आमच्या गावचे हॉटेल व्यावसायिक कैलास वांडेकर यांच्यावर कायदा हातात घेऊन जबरी खुनी हल्ला केला। यामध्ये त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली आहे। यातील आरोपींना 3 दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापपर्यंत अटक केली नाही। त्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा 2 दिवसामध्ये सासवड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे। तर सासवड नगर परिषदेला दिलेल्या निवेदनामध्ये सासवड येथील दत्तनगर झोपडपट्टीमध्ये असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या नागरिकांवर तात्काळ कारवाई करावी व झोपडपट्टी ही हटवावी, असे निवेदनात म्हटले आहे। या गुन्ह्यातील आरोपींवर जर अनेक गुन्हे असतील तर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे यांनी यावेळी सांगितले। या पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी भिवडी गावातील सर्व तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित राहण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण असं आहे की भिवडी गावामध्ये निसर्ग हॉटेल व्यवसाय करणारा आमचा एक तरुण कैलास वांडेकर याच्यावर खुनी हल्ला प्रकरण झालेलं 3 दिवसापूर्वी, त्यामधील आरोपी अजूनही कुठल्या प्रकारे अटक नसल्यामुळं आज आम्ही पोलीस स्टेशनला येऊन थोडं समस्त भिवडी ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की बाबा यांना सगळ्या जी ही दहशत गाजवणारी कोयता गँग आहे यांना अटक व्हावी आणि त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कलम लावावीत। तर त्या इथल्या पोलीस स्टेशनच्या PI साहेबांनी जी कलम लावता येईल ती कलम लावलेली आहेत, त्यांचं सहकार्य आहेत, परंतु ती मुलं लवकर अटक करून त्यांना मोक्या अंतर्गत त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे। त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन त्या मुलांचा निषेध करतो। भिवडी गाव सर्वप्रथम तालुक्यातनं पुढे येतं, त्याचप्रमाणे आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये ही कोयता गँग आणि झोपडपट्टी आणि इतर जे बाहेरची लोक येऊन जे त्रास देतात तालुक्यातल्या लोकांना, त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी समस्त भिवडीकर सर्वप्रथम पुढे आलेले आहेत व त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। ज्याप्रमाणे रोड रोमियांचा पाठीमागच्या काळात पोलीस स्टेशनला सहकार्य करून भिवडी गावाने बंदोबस्त केला, त्याचप्रमाणे तालुक्यात जे हे लोक त्रास देत आहेत यांचा जर पोलीस स्टेशनने लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर भिवडी गाव संपूर्ण त्या लोकांचा योग्य वेळी असा समाचार घेऊन त्यांचा बंदोबस्त करेल व तालुक्याला जो ही जी कीड लागलेली आहे गुन्हेगार आणि सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याची, ही मोडून काढण्यासाठी भिवडी गाव सर्वात प्रथम पहिले बंड करेल।